हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमीतर्फे प्रत्येक विषयाचे पेपर आणि या विषयाच्या पेपरमधील प्रत्येक प्रश्नाचं ऑनलाईन सोल्युशन हे आपल्याला उपलब्ध होत आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने क्लिअर समजून दिला जातो. तो प्रश्न सोडवण्यासाठी कोणती ट्रिक वापरायची, कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा हे बारकाईने समजून दिलं जातं. या मालिकेमध्ये आज इयत्ता तिसरी पेपर नंबर 206 याचा आपण सोल्युशन पाहणार आहोत. पेपर नंबर 206 इंग्रजी बुद्धिमत्ता आहे. यामध्ये पहिले प्रश्न 25 प्रश्न इंग्रजीचे असतात आणि हे इंग्रजीचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. पहा, आता इंग्रजी मालिकेमध्ये वर्णमालेमध्ये एकूण किती अक्षरे आहेत. पहा, आपल्याला ABCD ही इंग्रजी मूळाक्षर आहे, मी त्याला वर्णमाला म्हणतात. आता आपल्या मराठीमध्ये पहा, पहिल्यांदा स्वर आहेत, व्यंजन आहे, ती संपूर्ण वर्णमाला झाली. तसं इंग्रजीमध्ये स्वर वेगळे आणि इंग्रजी व्यंजन वेगळे असं नाही आहे. तर एकूण 26 अक्षर आहे. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 A पासून Z. खालीलपैकी कोणत्या शब्दात कमी अक्षर आहे? डॉलमध्ये किती अक्षर येतो? 4 अक्षर. पेन्सिलमध्ये 6 अक्षर आहे. फ्रायडेमध्ये 6 अक्षर आहे. ब्लॅकबोर्डमध्ये 5 आणि 5 10 अक्षर. सर्वात कमी अक्षर कोणत्या शब्दामध्ये आहे? डॉल. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, खाली दिलेल्या शब्दातून परिचित शब्द शोधा. परिचित म्हणजे काय? तुम्हाला माहीत असणार. MOT मॉड, MONK मॉम, MET मॅट, MOX मॉक. यातला तुम्हाला माहीत असणारा शब्द कोणता आहे? अगदी पहिलीपासून माहीत असणारा मॅट. मॅट म्हणजे चटई. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तृतीय स्थानी कोणता शब्द येईल? पहा, वर्णानुक्रमे म्हणजे ABCD नुसार आपल्याला ते सोडवायचे असतात. पहा, प्रश्न क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 4 अक्षर आहे पहा, सन, नंतर लीप म्हणजे झाडाचं पान, नाईट म्हणजे रात्र. मराठीनुसार नाही पाहिजे आपल्याला, इंग्रजीनुसार. आणि नंतर ते याच्यासाठी आपल्याला ABCD पाठ पाहिजे. ABCD पहिल्याला दुसऱ्याला काय अर्थ नाही. ABCD FGHIJ KLMNO PQRST UVWXY ही अशी सर्विस. ABCD नुसार ABCD मधलं कोणतं? इथं पहिलं अक्षर सुरुवात होते S ने, इथे पहिलं अक्षर M ने, इथे पहिलं अक्षर N ने, पहिलं अक्षर T. बाबा ABCDE मधलं कोणतं येतं का नाही? FGHIJ मधलं नाही. KLMNO KL पहिल्यांदा येतो N म्हणजे पहिल्यांदा इडली. हा पहिल्यांदा येणार. ओके. नंतर L नंतर M नाही NI. दुसऱ्यांदा Nचं म्हणजे नाईटिंग, NIGHT नाईट. हे पहिलं, हे दुसरं. तिसरं PQRST म्हणजे S अगोदर येतो, नंतर T. Sचं अगोदर येईल, Sचं सन, येणारे Tचं ते. आपल्याला प्रश्न काय म्हणलाय? वर्णानुक्रमे लावल्यास तृतीय स्थानी तिसऱ्या नंबरला कोणता येणार आहे? सन. पर्याय क्रमांक 1. वर्णानुक्रमे लावायचे. चित्रातील आकाराचे नाव, हा आकार कोणता आहे? याला काय म्हणतात? याला पर्याय सिलेंडर. सिलेंडर म्हणजे आपला दंडगोल, आपल्या घरामध्ये असणारा पाण्याचा पिंप हा सिलेंडर.
कोण या पद्धतीनं असू शकतो कोण, किंवा या पद्धतीनं विदूषकाची टोपी आहे कोण असतो, कोणताही कोण म्हणा. क्यूब, क्यूब म्हणजे आपल्याला लुडोमध्ये खेळण्यासाठी वापरलेला घन, त्याला दुसरे नाव इंग्रजीमध्ये म्हणतात क्यूब. हा आहे सिलेंडर, सिलेंडर म्हणजे पिंप पाण्याचा दंडगोल मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. हा आहे कोन, हे आहे क्यूब, आणि हा आहे स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे चौरस. स्क्वेअर म्हणजे चौरस. याची आकाराची नाव आपल्याला माहीत पाहिजे. तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पुढील प्रश्न का, यमक नसणारा पर्याय कोणता? हे सगळे यमक जोडणार आहे पण एकच यमक न जोडणार. एपीएन फॅन, एलियन मॅन, राणीगड यमक जोडणार आहे. आर्यन राम, रॅम होत नाही. सीएन कॅन म्हणजे ॲच्या विचाराची इतर रॅम नाही, आ म्हणतो राम, आ म्हणतो म्हणजे वेगळा कोणता येईल राम, रॅम नाही. फॅन ॲ, मॅन ॲ, कॅन कॅट ॲ, इथं उच्चार वेगळा येणार आहे रामचा. पुढीलपैकी 30 दिवसाचा महिना करतात. आता तुम्हाला सांगितलंय मम्मी पप्पाला काय म्हणते, ए जी सुनो, ए जू सू नो, हे 30 दिवसाचे महिने. फेब्रुवारी हा 28 किंवा 29, आणि बाकीचे सगळे 31चे. ए म्हणजे एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर. यातला पर्याय कोणता आहे पहा, एप्रिल 30 दिवसाचा, फेब्रुवारी 28, हा एप्रिल 30 दिवसाचा, फेब्रुवारी 28 किंवा 29 दिवसाचा, मार्च 31 दिवसाचा, मे 31 दिवसाचा. मग 30 दिवसाचा महिना कोणता येईल, एप्रिल. पुढे पहा, तुमच्या हातून काही चूक झाली तर तुम्ही काय म्हणा. तुम्हाला सांगितलं कवशी आत नेऊन ठेव, पडली फुटली, चूक झाली, काय म्हणाल तुम्ही, आय एम हॅपी, लगेच फटके मिळते. आय एम सॉरी, आय एम सॉरी. आय एम सॉरी. वेल डन, हाऊस होईल तरी आपण काय म्हणणार, आय एम सॉरी म्हणणार. ओके, चला पुढील प्रश्न, 9वा प्रश्न. डॉट डॉट बॉय वॉज रायडिंग बायसिकल. इथं उपपद वापरायचं म्हणजे आर्टिकल वापरायचं. बॉय वॉज रायडिंग बायसिकल म्हणजे बायसिकल चालवणारा. येईल का द येईल, अँड कधी येतं, ए आय ओ यू न सुरू होणारी, ए ई आय ओ यू ने सुरू होणारी अक्षर यांच्यापूर्वी अँड वापरतात. आता इथं द बॉय इज, का तो सायकल चालवणारा एकटा मुलगा आहे. द बॉय वॉज रायडिंग बायसिकल, म्हणजे बायसिकल चालवणारा एकुलता एक मुलगा. बाकीची मुलं आहेत, ती बाकीची मुलं खेळतायत किंवा बाकीचं काम करतात, त्यामुळे तिथं द बॉय वॉज रायडिंग बायसिकल येणार आहे. सूर्य मावळतो ती दिशा कोणती. आता इथं हे लक्षात ठेवायचं, सूर्य मावळतो ती दिशा. आता इथं पहा, पूर्व आपल्याला माहिती आहे, आदन पवा इपू, आ द म्हणजे दक्षिण, आदन पवा पश्चिम, आदन पवा. याच्यावरून आपल्याला दिशा सर्व शिकायची. ऊ ई दिशा, पूर्वला ईस्ट म्हणतात, त्याला वेस्ट, ईस्ट वेस्ट. याला नॉर्थ म्हणतात, नॉर्थ, आणि याला साऊथ,
साऊथ, दक्षिण भारत, साऊथ इंडिया. वेस्ट इंडिज, लक्षात ठेवायचं कशाला, वेस्ट इंडिज. आपल्या क्रिकेट खेळायला सुद्धा असतो वेस्ट इंडिजचा. वेस्ट इंडिज, नॉर्थ, साऊथ, ही साऊथ लक्षात ठेवायचं. मग याच्यामधल्या निष्ठा कशा म्हटल्या जातात, ईशान्य इंग्रजीमध्ये ईशान्याला काय नावं नाही का, हे काय नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये. मी म्हणताना काय घड्याच्या दिशेने म्हणतो आपण, ही दिशा ईशान्य म्हणजे कोणती आहे, नॉर्थ ईस्ट. ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट. दक्षिणला काय म्हणतात, साऊथ ईस्ट. आपल्याला या मेन दिशा आहे त्याच्यामध्ये नॉर्थ आणि साऊथ. त्यामुळे इथं काय होतात, साऊथ वेस्ट, वेस्ट साऊथ नाही, साऊथ वेस्ट, साऊथ वेस्ट. तिथे काय म्हणतात, नॉर्थ वेस्ट. तर या ठिकाणी या लक्षात ठेवा दिशा. आपली सूर्य उगवते की ईस्ट, सूर्य मावळतो की वेस्ट. ओके, ईस्ट ईस्ट, ईस्ट म्हणजे पूर्व, वेस्ट म्हणजे पश्चिम. एवढं लक्षात ठेवा. नॉर्थ म्हणजे उत्तर, साऊथ म्हणजे दक्षिण. ओके, सूर्य मावळतो ती दिशा वेस्ट. पुढे पहा, गोच्या विरुद्ध अतिशब्द, अपोजिट. गो, गोच्या विरुद्ध कम, गोच्या विरुद्ध कम. इनच्या विरुद्ध आउट, इन आउट हे विरुद्धार्थी शब्द आहे. विनच्या विरुद्ध लूज, हरणे, जिंकण्याच्या विरुद्ध हरणे. खालीपैकी विनंती करते. आता विनंती करतो म्हटल्यानंतर काय म्हटलं पाहिजे, प्लीज. जर वाक्यामध्ये प्लीज असेल तर ती विनंती. लुक आहे, पुढं बघ, म्हणजे आदेश आहे, रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. हँड्स अप, आदेश आहे, हँड्स अप, हँड्स डाऊन. मी आय कम इन सर, मी आय कम इन सर, मी आत येऊ का, ही विनंती. ओके, परवानगी म्हणताना परवानगी म्हणू शकतो आपण त्याला. विनंती, परवानगी, विनंती याच्यापेक्षा याला जास्त महत्वाचं काय होईल, विनंती करण्यापेक्षा याला परवानगी. पर्यायकट पद्धत वापरायची. मग सोऱ्या प्लीजच नाही आहे, नसून द्या ना. लुक आहे हे काय परवानगी आहे, हे काय विनंती आहे का. लुक आहे, समोर पुढं बघ म्हणजे काय म्हणणार, एक प्रकार आदेश दिला. सरांनी दिला तरी तो आदेश होतो, मुलांनी मित्रांनी दिला तरी त्यांनी सांगितलंय की विनंती होते. हँडसअप, हात वर कर, स्टँडअप, उभा राहा, म्हणजे हे सगळे आदेश. आणि मी आहे कमी सर ही परवानगी होते, म्हणजे त्यांना सरांना आपण विनंती केल्या जाते. मी इथं पर्यायकट पद्धत वापरायची जास्त योग्य बोलतो. असं आढळून राहायचं नाही की परवा विनंती म्हणजे प्लीज पाहिजे नाही. पुढं, आपण घड्याळ शरीराच्या कोणत्या भागावर घालतो. घड्याळ आपल्याकडे असतात, ते घड्याळ कुठं घालतो, हातामध्ये. हातामध्ये कुठं घालतो, रिस्ट, म्हणून त्याला काय म्हणतात, रिस्ट वॉच म्हणतात. रिस्ट वॉच, वॉच म्हणजे घड्याळ आणि रिस्ट म्हणजे हरमनगटा बांधायचं, त्याला म्हणायचं रिस्ट वॉच. आणि भिंतीवरती असताना त्याला सर्व वॉच म्हणत नाही, क्लॉक म्हणतात. भिंतीवरच असताना त्याला क्लॉक म्हणतात. आणि वॉच त्यालाही दोन्ही पण वापरू शकतो. ओके, तर शरीरावरती फक्त मनगटा बांधतात. असं काय दुसरं कुठं गळ्यात बांधायचं किंवा कानात घालायचं घड्याळ काय कुठं पाहिजे नाही. ओके, रिस्ट येणार आहे. खाली मी कोणता कृतीदर्शक शब्द नाही. कृती म्हणजे बाकी सगळे कृतीदर्शक शब्द आहे. नाहीला गोल करायचा, या ठिकाणी कृतीदर्शकला हँडल नाही करायचं. कोणता कृतीदर्शक शब्द नाही. रन, रन म्हणजे पळ, कृती आहे. वॉक, चाल म्हणजे कृती आहे. टॉक, बोल. आणि फन यातली कोणती कृती नाही, फन कृती नाही. रन, वॉक, टॉक ही कृती. टॉक म्हणजे बोलणे, रन म्हणजे धावणे, वॉक म्हणजे चालणे, टॉक म्हणजे बोलणे. या कृती आहे. बोलण्याची कृती करताय, चालण्याची करताय, धावण्याची करताय. फन म्हणजे फनी गेम, याच्यामध्ये फन म्हणजे आनंद आहे. इथे काय कृती होत नाही. पुढं दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा, पर्याय वापरायचे त्याच्यामध्ये.
जी वापरला, GUM गण बनतो उभा. GTOP कोणता आहे? नाही. जी पण आडवा होती उभा बनत. BUN बन BTOP नाही, BUN बन होऊ शकते. यस घेतला तर SUN सन, STOP स्टॉप. आडवा पण बनतो उभा पण बनतो. एफ आपण आपलं FUN फन आहे. FTOP पण काय नाही. इथं उत्तर काय? सन. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 सन. कॅपिटल मध्ये नको, काय गरज नाही. माय नेम बिगिन विथ H. बिगिन म्हणजे सुरुवात होते H ने. माझ्या अक्षराची सुरुवात होते H ने. आय ईट ग्रास. मी गवत खातो. आय कॅन रन फास्ट. मी जोरात पळतो. हु एम आय. मी गवत खातो, मी जोरात पळतो. माझं नाव H ने सुरुवात होते, मग मी कोण? हेन म्हणजे कोंबडी. गवत खाते का? जोराने पळते का? नाही. हॉर्स म्हणजे घोडा. याची सुरुवात होतं. गवत खातो, जोरात पळतो. हिप्पो म्हणजे गेंडा. गवत खातो. याची सुरुवात होते. जोरात पळतो का? घोड्यासारखा नाही. कधी कधी पळतो जोरात, पण याचा अर्थ घोड्यासारखा नाही. आणि हॅट म्हणजे याचं काय? गवत खात नाही. टोपी, हॅट, टोपी नाही. उत्तर काय आहे ना? हॉर्स, घोडा. व्हॉट इज युअर ड्रीम? या वाक्यात शेवटी कोणते विरामचिन्ह? व्हॉट इज युअर नेम? याच्यामध्ये कोणतं? हे काय विचारलंय? व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझं नाव काय? याच्यामध्ये काय शेवट? प्रश्नचिन्ह येणार आहे. ओके. What is the plural of the word brush? Brush या शब्दाचं प्युरल म्हणजे आणि पाठ. What is the plural of the word brush? आता जाहिरातीवरती प्रश्न. महासेन, शर्ट अँड जीन, ऑफर बाय 1 get 3, रिपीट 200. हा प्रश्न आहे, पण त्याचा याच्याशी काही संबंध नाही. जाहिरातीचा याच्याशी काय नाही, जाहिरात काढून. ब्रशचा अनेक वचन काय? ब्रशचा अनेक वचन ब्रशेस. ब्रशचा ES त्याला जोडला जातो, ब्रशेस. काय वेळेला फक्त ES जोडला जातो, काय वेळेला ES जोडला जातो, काय वेळेला IES जोडला जातो. हे आपल्याला वाचलं पाहिजे, अभ्यासलं केलं. ब्रशेस. Read the advertisement carefully and choose the correct option. काय? महासेल, शर्ट अँड जीन, ऑफर बाय 1 get 3, रुपीज 200 ओनली. बाय 1 एक बाय करा, मिळवा 3. महासेल आहे. माझ्याकडे येऊ नका. तुम्हाला सर तुम्ही जाहिरात दिली, मला द्या 200 रुपये, मला 3 द्या शर्ट, 3 मला जीन्स द्या. ती जाहिरात. ॲडव्हर्टाइजमेंट आहे केअरफुली. स्पेशल ऑफर इज. काय ऑफर आहे स्पेशल? बाय 1 get 3, बाय 1 get 1, बाय 1 get 3, बाय 1 get 2, बाय 1 get 4. तर काय? बाय 1 get 3. पर्याय क्रमांक 2. गिव्ह फिक्स प्राइस. फिक्स प्राइस काय? किंमत काय? फिक्स प्राइस रुपीज 200 ओनली. त्यामुळे फिक्स प्राइस काय होणार आहे? 200. पर्याय क्रमांक 3. खूप सोपं असतं इंग्रजी, फक्त आपण भीती घेतो एवढंच होतं. ओके. चला पुढील प्रश्न पहा. आयडेंटिफाय द पिक्चर अँड राईट द करेक्ट नेम. चित्र पहा आणि याचं काय म्हणतात, याला काय म्हणतात? तर याला पंचकोन आहे. आपण मराठीमध्ये पंचकोन म्हणतो. याला इंग्रजी म्हणतात पेंटागॉन.
इंग्रजीमध्ये काय म्हणतात पेंटागॉन. षटकोन असेल तर षटकोनाला म्हणतात हेक्सागॉन. षटकोनाला हेक्सागॉन. चौकोन असेल तर स्क्वेअर, त्रिकोण असेल तर ट्रायंगल, आयत असेल तर रेक्टँगल. हे आपल्याला पाहिजे. कोण माहिती आहे? स्क्वेअर माहिती आहे. स्क्वेअर म्हणजे चौरस, कोण म्हणजे विदूषकाची टोपी, आईस्क्रीमचा कोण. इथं उत्तर येईल पेंटागॉन. Find the correct pair from following alternative. Correct pair by from correct following alternative. 89. काय 89 आहे का? इथं मला 89 इथं छापले काय 98. बरोबर आहे का? नाही. 58 पाचावा 58 नाही. 95 बरोबर आहे. 66 60 दिले 66 नाही आहे. त्यामुळे बरोबर कोणते करेक्ट पेअर? पर्याय क्रमांक 3. पुढे पहा. हाऊ मेनी डेज ऑफ नोव्हेंबर मंथ. नोव्हेंबरमध्ये आता हे प्रश्न खूप सोपे येतो. आपण मराठीमध्ये सगळं येतं. नोव्हेंबर हाऊ मेनी डेज ऑफ नोव्हेंबर मंथ. नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवस किती? ते आपल्या पोटावर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. खड्ड्यात आगामी नोव्हेंबरचे किती दिवस असतील? नोव्हेंबर 30. नोव्हेंबर 30. नोव्हेंबरचे दिवस किती? तर 30. पर्याय क्रमांक 2 येणार आहे. कंप्लीट द फॉलोइंग मोटो विथ प्रॉपर वर्ड. मोटो पूर्ण करायचा आहे. अर्न अँड. अर्न म्हणजे कमवा. अँड मनी. अर्न अँड रीड. अर्न अँड पॉवर. अर्न अँड लर्न. तर अर्न अँड लर्न काय? कमवा व शिका. अर्न म्हणजे कमावणे आणि लर्न हे शिकणे. हे आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, आपले सातारची रयत शिक्षण संस्था आहे, त्यांचं बोधवाक्य आहे. त्यांचं आहे अर्न अँड लर्न. त्यांच्या शाळेमध्ये ही पद्धत आहे, कमवा आणि शिका. जे गरीब मुलं आहेत त्यांना त्या ठिकाणी काम पण दिलं जातं, ते काम करून घेतलं जातं. त्याबद्दल त्यांचं राहणं, जेवण, खाणं हा खर्च त्यातनं भागवला जातो. त्या योजनेला म्हणतात अर्न अँड लर्न. कमवा आणि शिका. चूज द करेक्ट नाव. योग्य नाव ओळखा. नाव मी तर नाव कोणाचं आहे? नेहा लुक ॲट द ब्युटिफुल फ्लावर. यात नाव कोणते आलेले? नाम आलेले. नेहा हे एक नाव आलेलं आहे आणि नाम असतं ते कॅपिटलने सुद्धा होतं. हे एक महत्वाचं आहे. आणि दुसरं फ्लावर हे पण आहे. फ्लावर हे पण नाव नाही, पण याच्यामध्ये योग्य नाव विचारलंय. मग नाव योग्य हे नेहा, कारण ते कॅपिटलमध्ये. पण इंग्रजीमध्ये जे नाव नसतात, नामं असतात योग्य, प्रॉपर नाव नसतात, ती कॅपिटलने सुरुवात होतात. त्यामुळे कॅपिटलने नेहा लिहिलेले, त्यामुळे उत्तर नेहा येणार. याचा आता फ्लावर हे नाम नाही असं नाही. पण जर नेहा लिहिलं नसतं याच्यामध्ये तर मग आपण फ्लावरच लिहिलं असतं. आणि जर फ्लावर आणि नेहा दिला असेल तर प्रॉपर नाव कोणतं आहे? नेहा, जे कॅपिटलने सुरुवात झालेलं आहे. पुढे समसंबंध ओळखा. आता बुद्धिमत्ता चालू झाली, इंग्रजी पूर्ण झाली. 25 प्रश्न. 11 ला 23. प्रश्न क्रमांक 26. 11 ला 23. तर याचं वाचन केलं. जर 11 ला 23 तर 23 ला काय? 23 ला 11. 11चे 23 झाले, 23च्या 11 आहे का पर्यायामध्ये? नाही. म्हणजे 23 ला 11 असतं असं का? मी तर काय समजा जोडता येईल? 11 अधिक 12 केलं तर 23. मग 23 अधिक 12 केलं तर 35 आहे का पर्यायामध्ये? नाही. म्हणजे ही पद्धत चालत नाही. मग याची केली 11ची दुप्पट. 11ची दुप्पट 22 येतात. 22 अधिक 1 23. मग 23ची दुप्पट. 23ची दुप्पट 23 दुने 46 अधिक 1 केला 47 आहे का पर्यायामध्ये? आहे. म्हणजे आपल्याला हे विचार करायला लावणारे प्रश्न असतात. संबंध आपण जोडायचा असतो. हिंदू साधू म्हणजे हिंदू धर्मामध्ये जे लोक असतात, जे देवाचे वगैरे करतात,
ते साधू. हिंदू लोकांमध्ये पवित्र असे साधू. ख्रिश्चन धर्मामध्ये असतात ते काय, त्यांना काय म्हणतात, फादर. त्यांना काय म्हणतात, फादर. काय नन. फादर पण योग्य आहे, नन पण योग्य आहे. नन पण येऊ शकतो. लेडीज असतात त्यांना नन म्हणतात, जेंट्स असतात त्यांना फादर म्हणतात. ख्रिश्चन धर्मामधले जे साधू असतात त्यांना फादर म्हटलं पाहिजे, नन पण म्हणतात. बरोबर आहे ना. आता याच्यामध्ये दोन्ही पण पर्याय दिलेले आहेत. या ठिकाणी पर्याय एक तर बदलावा लागेल, 27 पर्याय बदलावा लागेल. मुसलमान लोकांमध्ये असतात त्यांना मौलवी म्हणतात. ते फकीर पण असतात मुस्लिम लोकांमध्ये. ओके, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन. पुढे संतोष हा पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो उजवीकडे काटकोनात वळला. त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला? पहा, त्या ठिकाणी दिशा आपण काढावी लागते. इथं पहा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. पहा, तो पूर्व दिशेला तोंड करून उभा होता. तो उजवीकडे काटकोनात वळला. उजवीकडे याचा अर्थ घड्याळाच्या दिशेने. उजवीकडे काटकोनात वळला म्हणजे आता त्याचं तोंड कुणीकडे झालं? दक्षिणेला. मग दक्षिणेला लगेच आपण दक्षिणेला तोंड करायचं. मग दक्षिणेला तोंड केलं तर उजवा हात कोणत्या बाजूला येईल तुमचा? उजवा हात कोणत्या बाजूला येईल? उजवीकडे वळला. पहा, पूर्वेकडे तोंड करून होता तो उजवीकडे काटकोनात वळला म्हणजे त्याचं तोंड कोणीकडे? उजवी. दक्षिणेला त्याचं तोंड. मग दक्षिणेला तोंड झालं तर उजवा हात कोणत्या दिशेला? उजवा हात म्हणजे घड्याळाच्या दिशेने बघायचं. इथं त्याचा उजवा हात म्हणजे इकडनं हात येईल. मग उजवा हात कोणत्या दिशेला असणार आहे? पश्चिमेला. उजवा हात कोणत्या दिशेला असणार आहे? पश्चिमेला. आणि डावीकडे म्हणलं की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. उजवीकडे म्हणलं की घड्याळाच्या दिशेने. डावीकडे म्हणलं की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. हे रेग्युलरचं लक्षात ठेवा. त्याला अपवाद असतो, शीर्षासन असल्या उलट असतं. घटक न बसणारे पद ओळखा. घटक न बसणारे हे कोणते तरी पाड्यात असतात. कसोटी लागली होती त्यांना 30, 105, 221, 310. गटात न बसणारे पद. आता 15चा पाढा म्हणलं तर 15चा पाढ्यात हे दोन्ही पण येत नाही आहे. 15च्या पाढ्यामध्ये कसोटी लावली 3ची तर या अंकाची बेरीज किती येते? 3 येते. याची 6 येते, पुढे 5 येते, पुढे 4 येते. कसोटी लागत नाही आहे. अजून कोणत्या संख्येने भाग जाणारे आहेत? संख्या 3 ने जात नाही आहेत सगळ्यांना. या प्रश्नामध्ये काय आहे का गल्लत? 221 दिलंय उत्तर याचं. का 221 दिलंय? तर इथं पर्याय बदलावतो की इतर त्याद्वारे आपल्याला 3ची कसोटी म्हटलं. अंकांची बेरीज 3 येईल, अंकांची बेरीज 6 येईल आणि ते आपण काय करू? 315 करूया. म्हणजे इथं 5ने भाग जाणाऱ्या, 3ने भाग जाणाऱ्या दोन्ही पण कसोट्या लागतील. त्याद्वारे तुम्हाला सोडवायला ते सोपं होईल. ओके, इथे 315 म्हणजे काय होईल? 315 झाली तर अंकाची बेरीज किती होईल? 6 आणि 3 9. 3ने भाग जातो. एक अडचणी 0 आहे, 5 आहे, 5 म्हणजे 5ने भाग जातो. 5ने भाग जाणार किंवा 3ने भाग जाणाऱ्या संख्या म्हटलं तरी पर्याय क्रमांक 221 बाहेर निघेल. चला पुढे. एका सांकेतिक भाषेत B = 2,
बरोबर 4. 30वा प्रश्न आहे. जे बरोबर 0, बी एल बरोबर 1 मधलं राहिलं बघा. गणित दिले आपल्याला बी गुणिले जे अधिक डी वजा एल. बी बरोबर काय आहे 2 आहे गुणिले जे बरोबर काय आहे 0 आहे अधिक डी बरोबर 4 आहे वजा एल बरोबर 1 आहे. पदावली तयार झाली 2 गुणिले 0 अधिक 4 वजा 1. 0 दिसल्यावर लगेच उत्तर पोरं 0 देऊन टाकलं, पहिला पर्याय नव्हता. तसं करायचं नाही. आपल्याला हे माणूस सोडवत जायचं. पदावलीमध्ये कोणत्या क्रिया गुणिले आहे अधिक आहे वजा कोणती क्रिया अगोदर केली पाहिजे गुणाकार 2 आणि 0चा गुणाकार 2 0 0. पुढला आहे कसं अधिक 4 वजा 1. आता ओळीने क्रिया करत जावा 0 आणि 4 4 4 वजा 1 उत्तर काय 3 पर्याय क्रमांक 4. पुढे पहा समसंबंध ओळखा. उंदीर मांजर. काय हो संबंध उंदीर मांजराचा? उंदीर मांजर यांच्यामध्ये संबंध काय? उंदरांना मांजर खात मांजर उंदराचा शत्रू मांजर आहे. मांजर उंदरांना खाते. मग इथं आहे हरी. हरी उंदराचा शत्रू मांजर. हरणाचा शत्रू कोण? मुंगूस हत्ती कोल्हा वाघ. मांजर उंदरांना खातं, हरणांना कोण खातं? वाघ. कोल्ह्याला नाही काय कोल्ह्याला काय म्हणतात? वाघ हरणांची शिकार करतो. पिल्लू मांजर म्हणजे काय संबंध आहे? मांजराच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात. पिल्लू मांजराचं पिल्लू असतं. मग शेळीचं काय असतं? शेळीचं कर्म. शेळीचं कर्म म्हणजे या ठिकाणी प्रश्नाची नाव कुठं पाहिजे होतं की या ठिकाणी पिल्लू मांजर किंवा मांजराचं पिल्लू मग शेळीचं असं पाहिजे. तरी थोडंसं उलट सुलट आपण समजून घ्यायचं. पण आता इथे मी दुरुस्ती तर करेलच, प्रश्न त्याचा नाही आहे, पण हे आपण पण समजून घ्यायचं. असं की ताळून बसायचं की इथं असं झालं आहे. ओके. शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? करड म्हणतात. आणि कोकरू कोणाला म्हणतात? मेंढीच्या पिल्लाला. माणसाच्या पिल्लाला बाळ म्हणतात. गायच्या पिल्लाला वासरू. त्याला पुढे सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती? त्रिकोणाची संख्या पहा. आकृतीमध्ये काढायची आपल्याला आकृती. त्यामध्ये रेषा 2 आहेत दाखवायच्या. याला नंबर द्यायचे 1 2 3. याची बेरीज केली की 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. हे तिसरीला आहे. 4थी 5वीला असे प्रश्न येते आपल्याला. याच्यात काय होतं बदल तुम्हाला हे सोडवताना सिंगल डिजिटचे ही सिंगल नंबरचे त्रिकोण कोणते आहे? 1 नंबरचा आहे, 2 नंबरचा आहे, 3 नंबरचा आहे. म्हणजे किती झाली? 3. 2 डिजिटचे 2 12 नंबरचा बनतो आणि 23 नंबरचा बनतो. हे 2 आहे. आणि तिघांचा 3 डिजिटचा तिघांचा 1 2 3 या तिघांचा बनतो. म्हणजे किती झाले? 6. 2 ला 4. 34वा प्रश्न. 2 ला 4 तर 5 ला. मग 2 अधिक 2 2 मध्ये 2 मिळवले 4. 5 ला 5 मध्ये अधिक 2 मिळवले तर 6. काय का पर्यायामध्ये नाही. मग 2 ची दुप्पट केली तर 2 ची दुप्पट 4. 5 ची दुप्पट 10. आहे का पर्यायामध्ये नाही. मग 2 चा वर्ग केला तर 2 चा वर्ग 4. इकडं 5 चा वर्ग केला तर 25. आहे का? आहे. त्या उत्तर ते 25 पण नाही. ओके. दुप्पट केली 2 ची दुप्पट 10 आहे. म्हणजे आपण
अधिक 2 करून बघितलं, दुप्पट बघितलं, वर्ग बघितलं, त्यात दुप्पट होतं. ओके. तर आपण काल गुरुवार होता पहा. तर उद्यापासून तिसऱ्या दिवशी कोणता वार? काल गुरुवार. हा प्रश्न 35वा. काल गुरुवार. आज कोणता वार असेल? काल गुरुवार असेल, आज शुक्रवार. आज शुक्रवार. काय आपल्याला विचारले? उद्यापासून तिसऱ्या दिवशी. उद्यापासून, उद्या म्हणजे उद्या पहा, लक्षात द्या. उद्यापासून म्हणजे पासून म्हणजे धरायचं. उद्यापासून पहिला दिवस, उद्या येणार आहे शनिवार. दुसरा दिवस रविवार. तिसरा दिवस सोमवार. पासून म्हणलं की धरायचं असतं, लक्षात ठेवा. हा, उद्यापासून म्हणल्यावर धरायचं. तर काही सोमवार. नाही तसं होत. आपल्याला थोडंसं म्हणजे इथं आपल्याला हे करावं समजून घ्या. उद्यापासून म्हणलेले आपल्याला उद्यापासून, उद्या शनिवार आहे, उद्या पण पहिला वार रविवारी, दुसरा सोमवारी आणि तिसरा मंगळवार. थोडासा गोंधळ करणारा प्रश्न आहे तो. ओके. उद्यापासून तिसरा दिवस, उद्या शनिवारी, उद्यापासून पहिल्या दिवशी रविवारी, उद्या शनिवार आहे, मग परवा दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी रविवार, 13व्या दिवशी म्हणजे सोमवार, मग तिसरा दिवस म्हणजे मंगळवार. तर क्रमांक 2 मंगळवार. वेन आकृतीचं निरीक्षण करा आणि त्याच्यावरती फक्त आयतात असणारा. आता आयतात असणारे अंक कोणते? आयतात असणारे आयतात असणारे अंक कोणते? 9 आहे, 6 आहे, 4 आहे, 5 आहे. हे आयतात. पण फक्त आयतात, बाकीच्या कशामध्ये नको. आता 9 कशामध्ये? आयतात आहे आणि त्रिकोणात पण आहे, म्हणून हा चालणार नाही. 6 आयतात आहे, त्रिकोणात आहे, वर्तुळात आहे, म्हणून चालणार नाही. 4 फक्त आणि फक्त आयतात आहे. 5 आयतात आहे, वर्तुळात आहे, म्हणून चालणार नाही. फक्त आयतामध्ये कोणता येणार आहे? 4. फक्त आयतात असणारा अंक 4. पुढे पहा, वर्तुळ, त्रिकोण, आयत यात सामायिक असणार. म्हणजे वर्तुळात पण आहे, त्रिकोणामध्ये पण आहे, वर्तुळात आहे, त्रिकोणात आहे आणि आयतामध्ये पण आहे. या तिन्ही मध्ये असणार याला म्हणायचं सामायिक. त्याला काय म्हणायचं? सामायिक. या तिन्ही मध्ये असणारा सामायिक अंक कोणता? एक जो अंक वर्तुळात पण आहे, त्रिकोणात पण आहे आणि पावर कोणता? रेखट पद आपला 5 बघितला तर वर्तुळात आहे, आयतात आहे, त्रिकोणात आहे का? नाही, तर 5 नाही चालणार. 4 बघितला तर तो फक्त आणि फक्त आयतात आहे, त्रिकोणात नाही आहे, वर्तुळात नाही आहे, नाही चालणार. 9 बघितला तर त्रिकोणात आहे, तो आयतात आहे, पण वर्तुळात नाही. आणि चौथा कोणता आहे? 6 बघा बरं, वर्तुळात आहे, त्रिकोणात आहे, आयतात आहे, तर उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 6. पुढे पहा, सागर आपल्या कामावर 10 तारखेला रजा घेऊन 6 दिवसांनी परत येणार, तर तो काम कोणत्या तारखेला येईल?
5-6 दिवस रजा. 10 तारखेला रजा घेऊ, 10 तारखेला त्यांनी रजा घेतलेली आणि कामावरती 6 दिवसांनी येणार. 10 तारखेला रजा घेतलेली. 10, 11, 12, 13, 14, 15, 16. म्हणून आपण 6 दिवस 10 तारखेपासून म्हणले त्यांनी 10 तारखेला रजा घेऊ. 10 तारखेला तो कामावर आलेला आहे. तर तो कामावर कधी येईल? 10 तारखेला. 11 2 दिवस झाले रजा. 13, 12 ते 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस रजा. म्हणजे 7व्या दिवशी तो कामावर येणार आहे. 16 तारखेला तो कामावरती येईल. पुढे 39वा, 100 मीटर रस्त्यावर प्रत्येकी 10 मीटर याप्रमाणे किती झाडे लावली जातात? तर दुतर्फा वगैरे म्हणलंय का? नाही म्हणलंय. जर दुतर्फा म्हणलं तर दोन्ही बाजू, पण इथं दुतर्फा म्हणलेलं नाही. 10 मीटरचा रस्ता आहे. 10 भागिले 1 म्हणजे 10 उत्तर उगवायचं. चुकतोय का? पहिलं झाड कुठं लावलं? शून्यावर लावलं आणि मग 10 1 मीटर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 झाडे लावली. मग 10 मीटर झाल्यानंतर 1 2 2 झालं 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 मीटरवर 10 तर काय सूत्र आहे? तर अंतर एकूण झाडे बरोबर एकूण अंतर भागिले 2 झाडातील अंतर, 2 झाडातील अंतर एकूण अंतराला 2 झाडातील अंतराने भागायचं अधिक 1 करायचं. इथं मुलं विसरतात. अंतर किती आहे? 10. 2 झाडाचं अंतर 1 आहे. मग 10 भागिले अधिक 1 करायचं. 10ला 1 ने भागलं उत्तर काय येईल? 10. 10 अधिक 1 11. उत्तर काय येणार आहे? 11. एकूण 11 झाडे येतील. का? ते लक्षात ठेवताना 1 मीटरवर 10 करायचं. पहिलं झाड 0 असं लक्षात घ्यायचं. लक्षात ठेवा. पहिले झाड अधिक पहिले झाड. एकूण अंतर करा भागिले 2 झाडाचे अंतर करा अधिक पहिले झाड 0. पुढे द्वितर्फा असतं तर इकडे 11 इकडे 11 22 आहे. ओके. अक्षरमाला पहा. या अक्षरमालेमध्ये र नंतर लगेच क, र च्या नंतर लगेच क हे अक्षर आले असे किती वेळा? र च्या नंतर क म्हणजे शोधताना र क असं शोधायचं. अक्षर मला दिलेले आणि र च्या नंतर क म्हणजे काय बघायचं? र च्या नंतर क म्हणजे र क आले. र क या ठिकाणी एकदा झालं, पुन्हा इथं र क इथे एकदा झालं, नंतर नाही 2 वेळा झालेलं आहे. र क र क हे शोधताना कसं बघायचं? म्हटलं पाच मी पुन्हा एकदा समजून देतो. आलेली अक्षर लिहितो मी. स र क र कड, स र क र मड क क र मड क क रव मड क क रव कत. काय म्हणजे र च्या नंतर लगेच क, र च्या नंतर क म्हणजे शोधायचं काय? र क. इथे एकदा र क झालं, इथे एकदा र क. म्हणजे हे र क असं जोडायचं मी मागितलं. र क म्हणून र किती वेळा झालेलं आहे? 2 वेळा आलेलं. पुढील प्रश्न पहा. खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती चिन्ह मालिका येईल? पहिल्यांदा काय आहे? एक स्वस्तिक आहे आणि एक गोल आहे. 2 चिन्ह. नंतर काय? 3 चिन्ह आहे. काय झालंय? 2 स्वस्तिक आहे
आणि 1 उरले. इथं किती झाले चिन्ह? 3. नंतर किती झाले? 4 चिन्ह झाली. 4 चिन्ह कोणती आली? 4 चिन्ह 3 स्वस्तिक आहेत आणि 1 उरले. मग आता काय किती चिन्ह येतील? 2, 3, 4 म्हणजे आता चिन्ह किती येणार? 5 चिन्ह येतील. आणि 5 चिन्हामध्ये काय झालं? इथं सगळीकडे गोल एकदा एकदा, पण इथे 1 स्वस्तिक, इथे 2, इथं 3, इथं किती येतील? 4 स्वस्तिक आणि एकदा गोल. कुठला एक पर्याय पाहिलं? 4 स्वस्तिक, पर्याय क्रमांक 4. ओके, चला पुढे. गरुडाला चिमणी म्हटले, हे लक्षात घ्यायचं. गरुडाला चिमणी म्हटले, चिमणीला कावळा म्हटले, कावळ्याला गांडूळ म्हटले, गांडुळाला पोपट म्हटले, पोपटाला कबूतर म्हटले. तर कुठल्या प्राण्याला पाय नसतात? पाय नसतात. पाय नसणारा प्राणी कोणता हो? पाय नसणारा प्राणी याच्यामध्ये आलेला गांडूळ. पाय नसणारा प्राणी गांडूळ. गांडुळाला काय म्हटले? गांडुळाला काय म्हटले? गांडूळ. कुठल्या? कावळ्याला गांडूळ म्हटले. गांडुळाला काय म्हटलेले? गांडुळाला पोपट म्हटलेले. गांडुळाला पोपट म्हटलेले. मग पाय नसणारा प्राणी कोणता येईल? पोपट. पाय नसणारा प्राणी पोपट. पाण्यातील प्रतिबिंब, पर्याय गट पद्धत वापरायची. सर्व आकृती काढत बसायचं नाही. टेंटेटिव्ह पाण्यातील प्रतिबिंब कुठं असतं? खाली. लगेच इथं खाली एवढाच चौक झाला. आता इथं वरती मुंडकं, इथं वरती असणारा मुंडकं कुठं जाणार आहे? खाली. म्हणजे खाली मुंडकं असणारा पर्याय येणार. मग याच्यावर कोणते पर्याय कट होईल? दुसरा आणि चौथा कट होईल. राहिला पहिला आणि तिसरा. ओके, म्हणजे केवळ मुंडक्यावर केलं. नंतर काय केलेलं आहे? याचा डावा कान रंगवलेला आहे. याचा डावा कान रंगवलेला. याच्यावर पर्याय कट करा. कोणता कट होईल? डावा पाय रंगवलं, डावा कान रंगवलं. याचा डावा इकडे डावा, याचं इकडं खालीच येणार, याचं इकडं होणार. ओके, कोणताही पर्याय? पर्याय क्रमांक 1. म्हणजे बाकीच्या गोष्टी पण बघाव्या लागतात, पण ते कधी हळूहळू एक बघत जायचं. मग ते सारखं असलं तर उजवा कान बघायचा, इकडनं उजवा कान नाही रंगवलं, मग इकडं उजवा कान नाही रंगवलेला. मग असं एक बघत जायचं. मग इथं इथं वरती सरळ रेष, ही खालनं वरती रेष, इथं पाय दाखवले, इथं पाय असे. म्हणजे अशा पद्धतीनं पर्याय कट पद्धत करत. खालील प्रश्नाकृत्याचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसते हे उत्तराकृत्यामधलं सांगा. पाण्यातील 85 याचं पाण्यामधलं काढायचं. पाणी खाली येणार आहे. पाणी कुठं असतं? खाली. ओके, आता 8चं पहा. 8चं हे पाण्यात प्रतिबिंब. पाय इथून वर गेला, पण इथून खाली नाही. असं 8 म्हणजे 8चं पाण्याचं प्रतिबिंब 8 सारखंच येणार. ते कुणीकडे येणार आहे? डाव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला येणार. त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? पहिला दुसरा आणि चौथा पर्याय कट होईल. डाव्या बाजूला 8 पाहिजे, डाव्या बाजूला 8 पाहिजे होतं, म्हणून पहिला दुसरा आणि चौथा कट झाला. आता या 5चं पहा बघा. 5चं वरती असणार रेष, इथं खाली जाईल. इथनं वरनं खाली आला तुम्ही, हे खालनं वरती जाईल. मग इथं वाटी आहे, इथं वाटी आहे. 5 पाण्यामध्ये असं दिसतं. याच्यावर पर्याय कट पद्धत वापरा. कोणताही पर्याय पहा. तुम्ही 8 वरनं दुसरा चौथा कट केला, मग राहिला पहिला तिसरा. काय पहिल्यामध्ये 85 आहेत असा छापला येईल का? नाही. पर्याय क्रमांक 3. म्हणजे या पद्धतीनं पर्याय कट पद्धत वापरायची नक्की. पहा पुढील प्रश्न. गणेश मुलांच्या रांगेत मध्यभागी 13व्या क्रमांकावर उभा आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती? पहा, गणेश मुलांच्या रांगेत मध्यभागी 13 आहे.
हा किती आहे 13. याचा अर्थ काय? त्याच्या डावीकडे किती असणार आहेत मुलं 12, उजवीकडे किती असणार आहेत 12. तेव्हा तो मध्यभागी येईल. मग हे 12 आणि हे 12 किती झाले 24 आणि गणेश 25. 12 हा गणेश आणि हे 12 म्हणजे एकूण 12 12 24 आणि 25 मुलं त्या रांगेत झाली. पर्याय क्रमांक 1. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. गटात न बसणारे नला ओळखा आहे. मी याच्यामध्ये पहा, पहिला पर्याय ए आहे, दुसरा पर्याय टी आहे, तिसरा पर्याय क्यू आहे, चौथा पर्याय व्ही आहे. कोणता वेगळा निघेल आणि का निघेल? उत्तर याचे जर 2 भाग केले तर ही ए कशी आहे सममित आहे, टी कशी आहे सममित आहे, व्ही सममित आहे, क्यूचे 2 सारखे भाग होतात का नाही. तर उत्तर पर्याय क्रमांक 3 क्यू येणार आहे. पुढे पहा, तंतोतंत जुळणारी एका एका गोष्टीवर लक्ष द्यायचं. एकच पहा या ठिकाणी पहा, वरती डाव्या उजव्या बाजूला बाण आहे आणि 2 टिपके. उजव्या बाजूला बाण आणि 2 टिपके आहेत का? आहे. बाण आणि 2 टिपके आहे. बाण आणि 2 टिपके आहेत का नाही? ह्याला पर्याय कट करायला लागेल. त्याला ह्याच्यावर तिसरा कट होईल. चौथा बाजूला बाण आणि 2 टिपके आहे, तिसरा पर्याय कट झाला. त्या खाली फुली मारायची लगेच. मग राहिला कोणता? पहिला, दुसरा, चौथा. आता तिसरा बघत बसायचं नाही. आता इकडे पहा, कुठे एक बघा तुम्हाला आवडेल ते बघा, असं काही माझं बंधन. खाली बघितलं तर काय बघा, 2 टिपके आणि बाण. डाव्या बाजूला बाण, 2 टिपके बाण आहे, 2 टिपके बाण आहे. तिसरा कट केला बघायचं का? 2 टिपके बाण आहे का इथं? 2 बाण आणि 1 टिपके म्हणजे चौथा पर्याय कट. ही तिसरा चौथा पर्याय कट झाला. आता राहिला कोणता? पहिला प्रश्न. जेव्हा 2 पर्याय राहतात ना तेव्हा प्रश्न आपण ते बाजूला ठेवा. याच्यामध्ये फरक काय तो शोधा. तेवढ्यावरती लक्ष आपल्याला द्यायचं. काय फरक आहे? वरती 2 बाण आहेत, खाली 2 टिपके. वरती 2 बाण नाहीत, 1 बाण आहे, 1 टिपका इथे, 1 बाण 1 टिपका. मग कसं पाहिजे आपल्याला? पहिल्यांदा टिपका बाण, इथं टिपका बाण आहे का पहिल्या? नाही. इथं टिपका बाण आहे, इथं बाण टिपका आहे. त्यामुळे उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पाहिजे. तंतोतंत जुळणारी पर्याय कट पद्धत वापरायची. हा सर्वत्र आकार आहे का? सर्वत्र हा षटकोनाचा आकार आहे. आता याच्यामधला फरक, याच्यामध्ये पहा, वरती चौकोन आहे, खाली चौकोन आहे. तो कसा उभा आहे? कोणावरती उभा असणार. म्हणजे चौकोन कसा बघायचा आहे? असा कोणावरती उभा असणारा चौकोन पाहिजे. असा कोणावरती उभा असणारा रंगवलेला चौकोन. आपल्याला कोणावर उभा असणारा रंगवलेला चौकोन कुठल्या पर्यायामध्ये असा पाहिजे? आडवा आहे. ओके. इथला कोणा उभा आहे का चौकोन? नाही. इथला आहे, इथला आहे, इथला आहे. म्हणजे पहिला पर्याय कट झाला. ओके. आता नंतर काय करायचं? सगळं पहिल्या, दुसरा, तिसरा पहा. पहिला पर्याय आपल्याला कट कोणता झाला पर्याय? इथं आडवा चौकोन आहे म्हणून हा पहिला पर्याय कट झाला. दुसरा, तिसरा, चौथा. आता इकडे दोन्ही बाजूला 2 काय आहे? ती दोन्ही बाजूला 2 टिपके रंगवले. इथं दोन्ही बाजूला 2 टिपके आहेत, इथं दोन्ही बाजूला 2 टिपके. इथं आहेत का? नाही. म्हणजे चौथा पर्याय कट झाला. पहिला चौथा कट केला. आता राहिले किती पर्याय? 2. आता प्रश्न आपण तिकडे लक्ष देऊ. यात फरक काय शोधा. यात फरक आहे, वरती रेष आहे, खाली रेष नाही. इथं वरती रेष आहे, खाली रेष. मग आपल्याला वरती रेष खाली रेष पाहिजे का नको? इथं वर आहे, खाली आहे. इथं वर आहे पण खाली नाही. म्हणजे हा पर्याय कट. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, शाळा सुटल्यानंतर तुम्ही घरी चालणार. घरी जात असताना चौकात रस्ता पार करण्यासाठी मदत मागणारी आंधळी व्यक्ती आढळली. एक आंधळी बाई चौकात उभी, तिला रस्ता क्रॉस करायचा, रस्ता पलीकडे जायचा. तर तुम्ही काय करा? त्याकडे लक्ष न देता पुढे गेले. काय करायचं आपल्याला? थांबले. कोणाला तरी त्याला मदत करायचं. अहो ती बघा, त्या आंधळा थांबते, त्याला तेवढं पलीकडे नाही, दुसऱ्याला सांग. त्याचा हात धरून रस्ता ओलांडण्यास मदत करेल. याची गंमत पाहतो आहे. काय करा? त्याचा हात धरून रस्ता ओलांडण्यास मदत. पुढील पाठात चुकीचे पद ओळखा. पहा इथं काय?
423, 527, 342, 213, 414. पाहिजे वेगवेगळ्या क्रायटेरिया वापरावं लागतं आपल्याला. 3ची कसोटी लावून बघायची का? 4 आणि 2 6 आणि 3 9 बेरीज येते. 5 आणि 2 7 आणि 3 10 बेरीज येते. 4 आणि 3 7 आणि 2 9 बेरीज येते. 3 आणि 4 आणि 2 6 बेरीज येते. 4 आणि 4 8 आणि 1 9 बेरीज येते. कोणतं वेगळं निघेल? 3ची कसोटी म्हटलं तर 527 वेगळं निघेल. याला 3ने भाग जात नाही, बाकीच्या सर्वांना भाग जातो. याच्यामध्ये असा क्रम वगैरे लावता येतो का? 2 3 4 2 क्रमवार संख्या नाही. 2 3 4 1 2 3 4 1 4 असं क्रमवार लावता येत नाही. तर कसोटी आहे तर 3ची कसोटी, तेव्हा 527 वेगळं निघेल. त्याला 3ने भाग जात नाही. पहा, एका सांकेतिक भाषा दिलेली आहे. या सांकेतिक भाषेत अंकांसाठी चिन्ह वापरले. त्याचा अभ्यास करून प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. 534 वजा 133. आता ही वजाबाकी करायचं, त्याचं उत्तर आपल्याला त्या पर्यायातून शोधायचं. याची वजाबाकी केली तर काय येईल? 4 3 गेले, 1 राहिला. 3 3 गेले, 0 राहिले. 5 1 गेला, 4. 401 उत्तर. मग 4ला काय म्हणतात हो? 4ला भागिलेचं चिन्ह आहे. 0ला काय म्हणलेलं आहे? 0ला यल आहे. आणि 1ला काय म्हणलेलं आहे? 1ला गुणिलेचं चिन्ह आहे. मग पावर हा पर्याय कुठं दिलेला आहे? भागिले यल आणि 1 पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, आरशातील प्रतिमा कशी दिसते? आरशातील प्रतिमा इथं तेच करायचं लक्षात. पर्याय कट पद्धत, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, बरेचसे प्रश्न सोडवताना आपल्याला हे पर्याय कट पद्धतच वापरायची. पहा, या तिरक्या रेषेचं पाण्यातील प्रतिबिंब या पद्धतीला रेषा, त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? केवळ या रेषेवर. या केवढ्या एवढ्या रेषेवरनं तिसरा पर्याय कट होईल, कारण ती रेष आपल्याला तशी दिलेली. चौथा पर्याय कट होईल, कारण ती आडवा येत आहे तो उभा केलेला आहे. तिसरा चौथा कट होईल. आता याच्यामध्ये पहा, आडवी रेष, आडव्या रेषेवरून कोणताही पर्याय कट होत नाही, सगळे आडव्या रेषे. नंतर इथे पहा, ही रेष दिलेली, ही या कोपऱ्यामध्ये गेलेली, ती या कोपऱ्यामध्ये जाईल, म्हणजे ती या पद्धतीने येणार. आता इथं ओके. आता याचा टिंब कुठं आहे? इथे टिंब आहे, तो कुठे होईल? इथे टिंब आहे. याच्यावर पर्याय कट पद्धत वापरा. याच्यावर हा टिंब वरती पाहिजे, इथं कुठं दिला आहे? मध्ये दिला, म्हणजे हा पर्याय पहिला कट होईल. तिसरा आणि चौथा आपण अगोदरच कट केला रेषेवर. तर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. म्हणजे बघताना सर्व बघत बसायचं नाही, सर्व न बघता त्याला उत्तर काढता येतं. याला पर्याय कट पद्धत जास्त गतीने बरोबर काढता येते. पुढे काय प्रश्न? आकृत्याची आरशातील प्रतिमा, आरसा पहिला आरशातच होतं ना? बरोबर आहे ना? आपलं आरशातच होतं नाही? आरशातलं. ओके. आता हे आरशातलं पाहणार आहोत. हे सगळं डोळ्यांनी करता आलं पाहिजे बरं का आपल्याला. हे लिहून तर सर्व करणारच आहे, हे डोळ्यांनी करता आलं पाहिजे. पावरची आडवी रेष या आरशामध्ये वरतीच आडवी रेष, फक्त ती आपण इकडून काढतो, ती इकडून काढली नाही. ओके. नंतर उभ्या दोन रेषा. आता या मध्यभागीच आहेत उभ्या दोन रेषा, इथे मध्यभागीच येणार उभ्या दोन रेषा. ठीक आहे, बाजूला कुठं गेलेला नाही. आता हा जो गोल आहे, हा गोल इथे आहे,
तो गोल इथे येणार आहे. एक प्रकारे क सारखा. मग पावर त्याच्यानं पर्याय क्रमांक 1. पुढे तुमच्या मित्राचा जेवणाचा डबा वर्गात हरवला. ज्या का जेवणाचा डबा घेऊन आला पण तो हरवला. कुठं आणताना पडला, काय झालं काय लक्षात आलं नाही. तर दुपार जेवायची सुट्टी झाली, बघितलं जेवणाचा डबा, त्याचा डबा हरवला. तो म्हणून माझा डबाच हरवला, काय करावं. तुम्ही तुमच्या मित्राला निष्काळजीपणाबद्दल दोष द्या. काय तुला कळतच नाही, मूर्ख कुठला. इतर मित्रांना सांगून डबा हरवला म्हणून ते सगळ्या सांगेल, अरे बघा त्याचा डबा हरवला, त्याला चिडवायचा नाही. मित्राचा डबा शोधामध्ये चल आपण शोधूया डबा कुठं आहे. बरोबर आहे. हरवलेला डबा तुम्हाला सापडला, घरी घेऊन जाऊ. मी आता जास्त होतो असं म्हणलंय का की हरवलेला डबा शोधण्यास मदत करा. नाही सापडला डबा तर मग सगळ्यातलं थोडं एक घास मिळून आम्ही सगळे मित्र मिळून त्याला एक घास देऊन त्याला जेवण बाबू. आपल्या सगळ्यातला चाव म्यावचा आपण म्हणतो, एक घास चिवचा एक घास खाऊचा, अशा पद्धतीने सगळ्यांनी थोडं त्याला दिलं तर त्याचं पोट भरेल का नाही. का असं म्हणायचं तुझा डबा आला घे माझा डबा तू खा, हे पण योग्य नाही. योग्य बोलतो एक त्याला डबा शोधण्यात मदत करा. तर नाही सापडला तर आम्ही सर्वजण मित्र मिळून सगळ्यांनी मिळून केलेलं काम जास्त महत्त्वाचं. आणि जर कोणच नाही मदत केला आलं तर माझा डबा आम्ही दोघीजणी मिळून खाऊ. जे कोणता पर्याय जास्त योग्य हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पुढचा प्रश्न पहा. सोबत आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. सोबत आकृतीत यच हे अक्षर कोठे आहे. यच हे अक्षर कोठे आहे. फक्त आणि फक्त वर्तुळात. यच हे अक्षर फक्त वर्तुळात. त्रिकोणात व चौकोनात आहे का. त्रिकोणात आणि चौकोनात यच नाही आहे. वर्तुळात आणि त्रिकोणात आहे का. फक्त वर्तुळात आहे पण त्रिकोणात नाही. फक्त त्रिकोणात आहे का नाही. फक्त वर्तुळात आहे का आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 4. पर्यायकड पद्धत जास्त गरजेचे. पुढे पहा. टरबूज, कलिंगड, पेरू. टरबूज गोलच असतं, जवळजवळ सगळी फळं गोलच असतात. मग टरबूज कलिंगड गोल आहे, पेरू काय गोल नसतो. सर्व फळं गोल असतात. सीताफळ गोल असतं, आंबा गोल, जावळा सगळीच गोल असतात. तर याच्यामध्ये खूप बिया असणार. खूप बिया. टरबुजामध्ये खूप बिया असतात, कलिंगडामध्ये खूप बिया असतात, पेरूमध्ये खूप बिया असतात. मग बिया असतात फळ. आंब्यामध्ये एकच बी असते, बोरामध्ये एकच असते, आवळ्यामध्ये एकच असते, सीताफळ यात जास्त बिया असतात. पुढे पहा. 35, 15, 45. 57वा प्रश्न. 35, 15, 45 कशाची भाग आहे. फक्त आणि फक्त 5 नाही. 15 पाड्यात नाही, 15 पाड्यात 30 नाही. हे 5 ने भाग जाणार आहे संख्या. 3 ने भाग जाणार आहे 5 ने. एक सारी 5 आणि 0 असेल तर त्याला 5 ने भाग जाणार. 5 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत का. पर्याय क्रमांक 2, 10. खाली पहा. प्रश्नगटाने जुळणारे पद. मफलर, कानटोपी, हातमोजे कधी घालतात. मफलर थंडीच्या दिवसामध्ये आपल्या आजोबा डोक्याला बांधतात. कानटोपी तुम्ही घालता झोपताना, घाल लागतं म्हणून. हातमोजे सकाळी शाळा असल्यावरती गाडी जायचं असेल तर हातमोजे घालतात. म्हणजे थंडीपासून बचावासाठी. मग थंडीपासून बचावासाठी काय घालता येतं. टोपी उन्हापासून बचावासाठी, छत्री पावसापासून बचाव, रेनकोट पावसापासून, स्वेटर थंडीपासून बचाव मी स्वेटर. 59 पहा. गटाशी जोडणारे 15, 35, 50, 65. 15, 35, 50, 65. कोणत्या पाड्यात आहेत का नाही. तर 5 ने भाग जाणाऱ्या संख्या. 5 ने विशेष भाग. 5 ने विशेष भाग जाणारे कोणते आहे. 5ची कसोटी एकसाठी 5 किंवा 0. उत्तर येईल 85. पुढे खाली गटाशी जुळणारे पद काय ते त्रिकोणच आहे. आता पहिल्या तर दुसऱ्याशी काय होईल.
पहिल्याचं दुसऱ्याशी हा विषम कोण त्रिकोण आहे, त्याचं इथं काय झालेलं आहे, त्याचे एक प्रकारे काय पाण्यातील प्रतिबिंब काय आरशातील का पाण्यातील आरशातील, याचा आरशातील काय होईल, याचा आरशातील केलं तर कोणता येईल पर्याय, पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, संख्या मालिकेतील चुकीचे पद, चुकीचे पद कोणते, 41, 47, 53, 45. चुकीचं कोणते आणि काय, नुसतं चुकीचं नाही. तर या 41, 47, 53 या मूळ संख्या, या कसल्या मूळ संख्या, आणि 45 मूळ संख्या नाही, ही कशी आहे, संयुक्त आहे, त्यामुळे वेगळे निघेल, चुकीचं निघेल 45. पुढे पहा, कवायतीच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रणवचा दोन्ही बाजूने 11वा क्रमांक असल्यास रांगेत मुदती. पहा, प्रणव हा दोन्ही बाजूने 11वा आहे, हा दोन्ही बाजूने 11, म्हणजे याचा इकडे किती येते का 10 मुलं, इकडे 10 मुलं, आणि हा 1, म्हणजे किती झाली मुलं 10, 10, 20 आणि 21. रांगेत एकूण मुलं किती आहे, 21 मुलं आहे. प्रश्न पर्याय क्रमांक 3. खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी चिन्ह मालिका शोधा. काय झालेले पहा, चिन्ह मालिका पहिल्यामध्ये काय आहे, त्रिकोण आणि एक स्टार. दुसरं काय झालं, स्टार आणि इथं पहिलं असेल नव्हतं पाहिजे होतं, 2 वेळा छापल्या, आता आपण ते समजून घेऊया. ओके, त्रिकोण स्टार आहे, पुढल्या याच्यामध्ये झालेलं आहे 2 त्रिकोण आणि स्टार. इथं काय 3 त्रिकोण आणि स्टार आहे का पर्यायामध्ये बघू आपण. आता इथं 2 वेळा छापले, आता इथं आपल्याला काय करता येत नाही. ओके, किंवा पहिले 2 आहे, इथं 3, त्रिकोण स्टार, 2 त्रिकोण स्टार, 3 त्रिकोण स्टार आहे का पर्यायामध्ये, कुठेच नाही. मग असं करता येईल का, 2 त्रिकोण 2 स्टार, पहिल्यांदा 2 इथं त्रिकोण वाढला, मग आता आपण स्टार वाढवला तर 2 त्रिकोण 2 स्टार असा आहे का पर्यायामध्ये, 2 त्रिकोण 2 स्टार आहे दुसऱ्या पर्याय. उत्तर पहिला दिलेलं आहे. बघा त्यांनी काय केलं, फसवलंय कसं पहा, फसवलंय कसं पहा. पहिल्यांदा काय दिले पहा, पहिल्यांदा दिले त्रिकोण स्टार, आणि पुन्हा पण दिलेले त्रिकोण स्टार, म्हणजे हा गट काय किती वेळा आला, 2 वेळा. पुन्हा काय आलेलं आहे 2 त्रिकोण स्टार, पुन्हा काय येणार 2 त्रिकोण स्टार. हे आहे का पर्यायामध्ये, 2 त्रिकोण स्टार आहे पहिला पर्याय, तर उत्तर पहिला पर्याय आहे. पण आपल्याला फसलो आपण, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, 3 आहेत, आपण इथं 1 कट केलं, आणि आपल्या मनाचं डोकं चाललं, असं करायचं नाही. इथं 2 आहेत, इथं 2 आहे, इथं 3 आहेत, पण इथं 3 असणार, आणि पर्याय क्रमांक 1. सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण व चौकोन यांची अनुक्रमे संख्या दिली. पहा, आकृती नीट व्यवस्थित समजून घ्यायची आपल्याला. आता काय आलं, त्रिकोण आणि चौकोन. जे आपल्याला त्रिकोण काढायचे आहेत ना, त्याची वेगळी पद्धत आहे.
पण क्लुप्ती वापरताना आपण काय करायचं लक्षात ठेवा की प्रत्येक आकाराला नंबर द्यायचा. 1 2 3 4 5. पहा सिंगल डिजिटचा त्रिकोण कोणता आहे? सिंगल डिजिटचा त्रिकोण कोणता आहे याच्यामध्ये? यामध्ये कोणताही त्रिकोण नाही. हा काही त्रिकोण आहे, हा चौकोन आहे, हा चौकोन आहे. सिंगल डिजिटचा पहिल्यांदा चौकोन विचारले बरं का, आपल्याला त्रिकोण नाही. तर पहा आपण लगेच काय होतं, विचारले काय प्रश्न त्यानुसार आपण गेलं पाहिजे. आपल्याला काय विचारलं, पहिल्यांदा चौकोन व त्रिकोण. मग पहिल्यांदा आपण चौकोन काढले पाहिजे. चौकोन नंबर दिला पुन्हा 1 2 3 4 5 प्रत्येक आकाराला चौकोन. सिंगल डिजिटचे चौकोन सांगा. सिंगल डिजिट एका अंकापासून बनणारा चौकोन. 1 नंबरचा चौकोन आहे, 2 नंबरचा चौकोन आहे, 3चा चौकोन आहे, 4चा चौकोन आहे, 5चा चौकोन. किती झाले? 5. 2 डिजिटचे दोघांचा चौकोन बनणारा सांगा कोणकोणता आहे? 12 नंबरचा आहे, 23 नंबरचा आहे, 34चा बनतो, 35चा बनतो नाही, 45चा चौकोन बनेल का? या दोघांचा मिळाला तर पंचकोन. म्हणजे किती झाले? 2 झाले. तिघांचा 3 डिजिटचा, तिघा जणांचा भाग कोणता बनेल? 1 2 3 या तिघांचा बनेल. अजून कोणताही चौकोन बनणार नाही. या तिघांचा बनला तर हा पंचकोन बनेल. म्हणजे एकच बनतोय. 5 जणांचा, 14 जणांचा नाही जमत, 5 जणांचा नाही जमत. याच्यात चौकोन किती आहे? 8. आता त्रिकोण पाहूया. त्रिकोण सांगा बरं, त्रिकोण कोणता त्रिकोण आहे? सिंगल डिजिटचा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, हा 4 नंबरचा त्रिकोण आहे का नाही? 5 नंबरचा आहे का नाही? म्हणजे 0 त्रिकोण बांधतात. सिंगलचा नाही, डबलचा नाही, तिघांचा नाही, चौघांचा नाही, 5 जणांचा नाही. म्हणजे चौकोन 8 बनतात, त्रिकोण 0. म्हणजे अगोदर विचारले चौकोन 8, त्रिकोण 0, 8 0. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, जॉनला 1 बहीण व 2 भाऊ आहे. तर जॉनच्या बहिणीला किती भाऊ आहेत? ही रचना करायची. जॉन आपला पहा पुल्लिंग म्हणलं की आपण चौकोन करतो. जॉन, या जॉनला 1 बहीण आहे. स्त्रीलिंग म्हणलं की त्याला आपण गोल करतो. बहीण, 1 बहीण आणि 2 भाऊ आहेत. हे 2 भाऊ त्याचे आहेत. म्हणजे या जॉनला हे 2 भाऊ आहेत आणि ही 1 बहीण. तर या जॉनच्या बहिणीला हिला किती भाऊ आहे? हिला हा 1 भाऊ आहे, हा 1 भाऊ आहे, हा 1 भाऊ. या जॉनच्या बहिणीला किती भाऊ आहे? 3 भाऊ आहे. पुढे पहा, 3 7 चुकीचं पद ओळखा. संख्या मालिकेतील प्रश्न क्रमांक 66. 3 10 17 26 31 38. याच्यामध्ये पहिल्यांदा काय क्रायटेरिया कॅल्क्युलेटरचा फरक काढायचा असतो. यातला फरक काढला तर किती? 7 आहे. यातला 7 आहे. म्हणजे बाकीचा फरक पाहिजे 7चा. इथं 7चा, इथं 7चा, इथे 7चा. मग काय चुकीचे पहा. 7 आणि 3 10, 10 आणि 7 17, 17 7 24. 24 घेतले इथं. 24 आणि 7 31, 31 आणि 7 38. हे चुकीचं कोणतं आहे? 26 चुकीचं. तिथं काय पाहिजे? 24 पाहिजे. काय पाहिजे? आपलं चुकीचं काय आहे? तर 26 चुकीचं आहे. 26 चुकीचं आहे. 67 पहा, प्रश्नचिन्हाची जागी क्रमाने कोणत्या पर्यायातील चिन्ह येते? पहा काय झाले, इथं दोघांचा गट केलेला आहे. सी ला डी काय होईल? हे याचं आरशात येतं. डीचं आरशातलं डी असं असतो, त्याचा आरशातलं या पद्धतीने. मी बरोबर आहे. ईचं पहा बरं, ईचं आरशातलं या पद्धती बरोबर आहे. मग आता इथं यफ पहिला पर्याय बघा, यफचं असं येईल का? नाही.
एफचं असं येईल का? येणार आहे. एफचं असं येईल का? आरशातलं आहे का? नाही. एफचं आरशातलं येणार. मग आता याच्यामध्ये दुसरं लिहायचं का चौथं लिहायचं? ही अक्षर आहे, सी अक्षर आहे, डी अक्षर आहे, ई अक्षर, म्हणजे आपलं काय येणार आहे? उलटा येईल का? सरळ येत पाहिजे. त्यामुळे उत्तर काय येईल? हे का नाही येणार? हे उलट आहे. एक सरळ पाहिजे आणि मग त्याचं आरशातलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला पुढील प्रश्न पहा. 68. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमांक काय? उंदीर, ससा, शेळी, घोडा. उंदीर, ससा, शेळी, घोडा. काय याच्यामध्ये संबंध जोडता येईल आपल्याला? पाळीव प्राणी म्हणलं तर उंदीर काय पाळीव प्राणी नाही आहे. ससा, शेळी, घोडा पिल्लं देणारे प्राणी आहे. कुत्रा, हरिण, मेंढी, हत्ती. यांचा क्रम लावला तर उंदीर, उंदरापेक्षा मोठा ससा, ससापेक्षा मोठी शेळी, शेळीपेक्षा मोठा घोडा, घोड्यापेक्षा मोठा हत्ती. बरोबर. म्हणजे यांचा चढता क्रम लावायचा आहे. बघा कुठं अभ्यासामध्ये कुठंच नाही आहे, पेपरमध्ये आहे. म्हणजे काय असतो? उंदीर, उंदीरपेक्षा मोठा ससा येईल, ससापेक्षा मोठी शेळी, शेळीपेक्षा मोठा घोडा येईल. आता याच्यामध्ये काय पाळीव प्राणी म्हणता येत नाही का? उंदीर काय पाळीव प्राणी, घोड्यापेक्षा मोठा हत्ती. या पद्धतीनं कुत्रा, हरिण, घोड्यापेक्षा कुत्राला आणि हरिणला आणि मेंढीला मोठं या पद्धतीनं घेणं गरजेचं आहे. पुढे काय म्हणलेलं आहे पहा प्रश्न. तूप, दही, ताक, दूध, लोणी या गोष्टी क्रमाने लावल्यास तर चौथ्या क्रमांकावर काय आहे? पहा. तूप, दही, ताक, दूध. तुमच्या घरी आहेत का हे पदार्थ? प्रत्येकाच्या घरी असतात. याचा क्रम लावूया. पहिल्यांदा काय करतात याच्यामध्ये? पहिल्यांदा घेतात दूध. या दुधाची जी साय काढली जाते त्याचं लावलं जातं दही. विरंजन त्यात टाकलं जातं म्हणजे त्याचं दही लावलं. तुम्हाला काय दुधात आम्ही टाकतो ते नाही, साईमध्ये. पण त्या साईमध्ये विरजण टाकल्यानंतर जे दही बनतं त्याच्यामध्ये ते घुसळलं की त्यापासून ताक तयार होतं. आणि या ताकाच्या वरती ताक तयार झालं की ताकाच्या वरती तरंगायला हलवल्यानंतर लोणी, आणि हे लोणी कडवलं, गरम केलं, उकळलं की त्यापासून तूप तयार होतं. मग चौथ्या क्रमांकावर काय? लोणी. चौथ्या क्रमांकावर लोणी. अगोदर लोणी मग ताक नाही. अगोदर ताक, त्यात पाणी. ते विरजण भांड्यामध्ये टाकलं जातं, त्या डेऱ्यामध्ये टाकलं जातं, त्यात पाणी टाकलं जातं, ते घुसळलं जातं, मी ताक झालं. आणि मग ते घुसळून मग वरती काय येतं? लोणी येतं. मग ते लोणी गोळा केलं जातं आणि ते गरम केलं जातं, उकळलं जातं आणि त्यापासून तूप तयार. पहा. एका आगगाडीला एकूण 25 डबे आहेत. रोहन ज्या डब्यात बसणं आहे त्या डब्याचा पुढून 17वा क्रमांक आहे, तर मागून घेतो. पहा. डबे 25 आहेत. डबे 25. आता अशी गाडी आहे. आता इथं आपल्याला एवढे 25 डबे दाखवता येणार नाही, दाखवायचे म्हणजे रोहन ज्या डब्यामध्ये बसलाय ना, या रोहनचा जो क्रमांक आहे हा पुढून 17 आहे. मी त्याच्या पुढे किती असणार आहे डबे? 16. त्याच्या पुढे 16. मग राहिली बाजू किती? एकूण 25 डबे. मला 16 डबे पुढे, हा 17वा डबा. मग मागे किती डबे? 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. हे का काढले?
आपल्याला मोजायचे. याचा मागून किती डबा, पुढले 16 ते डबे काढायची गरज नाही, काढले तुम्ही काय हरकत नाही. 16 हा रोहनचा डबा 17ला, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 डबे काढले. मग रोहनच्या काढले डब्याचा मागून किती नंबर, मागून बघितला तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा. रोहनच्या डब्याचा मागून किती नंबर, 9वा येणार आहे. 25 डबे आहेत, 16 मागून 9वा, 8वा दिलेला आहे, दुरुस्ती करावी लागेल. पुढे पहा, आजीने दुकानातून नारळ आणायला सांगितला तेव्हा तुम्ही काय करा, पहिल्यांदाच मला चॉकलेटला पैसे दे, मला खायला पैसे देणार असले तर मी नारळ आणेन. मग इथं आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर, मी चाललो खेळायला, कराल का नाही, खेळायला निघून जाल नाही, दुकानातून नारळ आणून देईल, दुसऱ्या कोणाला तर काम सांगाल, तुमच्यापेक्षा बारका भाव असेल ते बहीण असेल हे घालून केलं आजी नारळ आणून दे नाही. आजीने सांगितल्याबरोबर लगेच आपण दुकानातून नारळ आपण दिला पाहिजे, दुसऱ्याला सांगायचं नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहे. चौकोन कशाला म्हणतात, 4 बाजू बंद असणाऱ्या. तर या ठिकाणी आकृती काढायची आहे, याला नंबर द्यायचे आहे, प्रत्येक आकाराला नंबर. बरोबर आकृती काढली, नंबर दे 2, 3, 4. आपल्याला विचारलेले आहे चौकोन, सिंगल डिजिटचा चौकोन आहे का सांगा कोणता, एका नंबरचा. 1 नंबरचा चौकोन आहे का नाही, 2 नंबरचा नाही, 3 नंबरचा नाही, 4 नंबरचा नाही, सिंगल डिजिटचे 0. 2 डिजिटचे दोघांना मिळून, दोघांचा मिळून होतो का 12 नंबरचा होतो. 1 आणि 2 हा चौकोन, 2 आणि 3चा हाही चौकोन होतो. 2 आणि 3चा मिळून चौकोन, 3 आणि 4 याचाही चौकोन होतो. 4 आणि 3 उलट घ्यायचं, किती झाली 3. तिघांचा 3 डिजिट चौकोन होतो का, 1, 2, 3चा चौकोन होतो का, पहा 1, 2, 3 होतोय का, चौकोन होतोय. 1, 2, 3चा चौकोन होतोय. 2, 3, 4चा असा हा चौकोन होतो का, होतोय. 2, 3, 4चा चौकोन होतोय. संपले 3 डिजिटचे 2 होते. चौघांचा 4 डिजिटचा, चौघांचा मिळून बघा बरं, 1, 2, 3, 4चा, या चौघांचा मिळून चौकोन होतो 1. संपले 4 पर्यंत शेवट 4 आणि 4 डिजिट, 5 डिजिटचा नाही होत. किती झाले, 3 आणि 2, 5 आणि 6 चौकोन होतात. पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारचे प्रश्न येतात, इथं कोणती क्लुप्ती उपयोगी पडत नाही, म्हणून क्लुप्तीच्या भानगडीत पडायचं नाही. पहा बघा, पुढील संख्या मालिकेत कोणता अंक सर्वात जास्त वेळा आलेला आहे. या संख्येत कोणता अंक सर्वात जास्त वेळा आला. आता इथं काय करायचं लक्षात ठेवा, इथं पर्यायी पद्धत वापरायची. प्रत्येक अंक 4 पर्याय, 4 तेवढंच बघा. 5 किती वेळा आलाय, 1, 2, 2 वेळा आलाय. 3 किती वेळा आला, 1, 2 वेळा. 4 किती वेळा आला, 1. 7 किती वेळा आला, 1, 2, 3, 4. सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता आहे, 7.
इथं बाकीचं शोधत बसायचं नाही, पण ते फक्त पर्याय 4 तेवढेच काढायचे. 1 किती वेळा आला, 3 किती वेळा आला बघत बसायचं नाही. पहा, आग्नेय दिशेकडे तोंड करून असतो उभा असलेल्या रमेशच्या विरुद्ध बाजूची दिशा. लगेच आपलं दिशाचक्र आ ध, इथं सुरुवात करायची उजव्या बाजूला खाली. आ ध न प वा उ ई उ. आग्नेय दिशेकडे तोंड करून असणे, त्याच्या मागची दिशा कोणती येणार आहे? वायव्य. म्हणजे एवढं सोपं असतं, फक्त रचना करायची असते. त्याला 75 प्रश्न पहा. खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती चिन्हाची मालिका इथं मागगाडीची जागा सोडली? पहा काय, चौकोन, गोल, स्टार. आता हे एका खाली एक मांडून घेतलं तर तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं कळतं काय बदल आहे. त्यानंतर बघा स्टार, चौकोन, गोल. नंतर काय दिलेलं आहे? चौकोन, गोल, स्टार. काय झालेला बदल पहा बरं, उलटा बघत जायचं. व काय झालं, शेवटचा आहे तो पहिल्यांदा घेतला, उलटा पण बघत जातोय. मग तसा क्रम जुळेल का बघायचा. शेवटचा पहिल्यांदा घेतला स्टार, मग यातला शेवटचा गोल पहिल्यांदा घेतला. किंवा उलटे बघा, दोन्हीकडून बी बघायचं. नंतर काय घेतलंय, 2 नंबरचा गोल आहे तो शेवटला, 2 नंबरचा चौकोन आहे तो शेवटला टाकायचा. नंतर काय केलंय, 1 नंबरचा चौकोन मध्ये घेतला, 1 नंबरचा स्टार मध्ये घेतला. जुळतं काय रचना बघू आपण. पहा, इथं रचना उभी मांडली समजून घेऊ आपण. चौकोन, गोल, स्टार. आता इथं काय झालं, आपण आले तर गोल, स्टार, चौकोन. नंतर काय झालं, स्टार, चौकोन, गोल. नंतर काय झालं, चौकोन, गोल, स्टार. आता हे समजून घ्या कसं काय केलं. या पहिल्या गटामधलं पहिला अक्षर आहे, पहिला चौकोन आहे तो शेवटला टाकला. म्हणजे हा चौकोन शेवटला टाकले, काय सरणार आहे पुढं, गोल, स्टार, चौकोन. यातला गोल उचलून शेवटला टाकला, पुढं काय सरेल, स्टार, चौकोन, गोल. यातला स्टार उचलून शेवटला टाकला, पुढं सरेल चौकोन, गोल, स्टार. आलं का लक्षात. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी येणारे उत्तर मध्य दिलेले गोल, स्टार, चौकोन, गोल, स्टार, चौकोन. पर्याय क्रमांक 1 आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागात पुढील प्रश्नपत्रिकेसह. धन्यवाद.